ठाकरेंच्या शिवसेनेकडून 100 ते 105 जागा मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय। विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ त्याच पक्षाला मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। ज्या मतदारसंघात एकापेक्षा अधिक पक्ष इच्छुक असतील त्यावर वरिष्ठ नेते येत्या 2 दिवसात तोडगा काढणार असल्याचं कळतंय। मुंबई विधानसभा मतदारसंघाची बैठक लवकरच मातोश्रीवर पार पडणार आहे। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, श्रद्धा, आपण पाहिलं असेल तर मागील 10 दिवसात मातोश्रीवर राज्यातील विधानसभा मतदारसंघातील बैठका पार पडल्या। या बैठकांमध्ये आपण पाहिलं असेल की कशा प्रकारचं वातावरण मतदारसंघात आहे, कोणता उमेदवार दिला तर अनुकूल वातावरण आहे। त्याचबरोबर पक्ष देखील, म्हणजे कोणता पक्षांनी इकडनं या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने फायदा होईल याची देखील चर्चा मातोश्रीवरच्या या विधानसभा न्याय बैठकीत होत होती। आणि त्या अनुषंगाने मातोश्रीच्या ज्या बैठका होत्या त्या संपलेल्या आहेत। यामध्ये एकमत असं झालेलं आहे की ज्या पक्षाला ज्या मतदारसंघात अनुकूल वातावरण असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला सोडायचा असं नेत्यांमध्ये एकमत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ज्या मतदारसंघात एकापेक्षा अधिक पक्ष इच्छुक असतील त्यावर वरिष्ठ नेते जे आहेत ते जे या येणाऱ्या 2 दिवसात निर्णय घेतील तो निर्णय हा अंतिम असेल। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या बैठका आहेत। मुद्दा मेन कारण असं आहे की ऐन निवडणुकीच्या वेळी होणारी बंडखोरी कुठेतरी थांबावी। नाराज जे उमेदवार असतात, आपण पाहिलं असेल तर एका विधानसभेमध्ये 2 ते 3 उमेदवार हे इच्छुक असतात विधानसभेसाठी। नाही, बरोबर आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता या मुंबई विधानसभा मतदारसंघाची महत्त्वाची जी बैठक होणार आहे आणि जी बैठक मातोश्रीवर पार पडणार आहे त्यामध्ये काय होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।